श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोजागिरी पौर्णिमा दिनांक 6 ऑक्टोबर व सोमवारी रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत आपल्याला पूजेची मांडणी करायची आहे व आपल्याला 12 ते 12:30 या वेळेमध्ये दुधाचे भांडे चंद्रप्रकाशामध्ये ठेवायचे आहे व फोटोत दाखविल्याप्रमाणे पूजेची मांडणी करायची आहे. आपल्याला सेवा काय करायची आहे त्या दिवशी रात्री तर श्री स्वामी समर्थ मंत्राच्या 11 माळा, लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री विष्णू गायत्री मंत्र 1 माळ, श्री कुबेर मंत्र 1 माळ, एक वेळेला किंवा 16 वेळेला श्री सूक्त, व्यंकटेश स्तोत्र 1 वेळेला बोलायचं आहे. प्राकृतमधून गीतेचा 15वा अध्याय आपल्याला वाचायचा आहे. आपण रात्री जो दुधाचा नैवेद्य इंद्र, लक्ष्मी, चंद्र, कुबेर यांना दाखवू तर त्यावेळेला आपल्याला नैवेद्य दाखवताना ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्ताप नाशयंतु मम सर्वदा अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे नैवेद्य दाखवते वेळी. कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मीपूजन आपल्याला मध्यरात्री करायचे असते तर पौर्णिमा उपवास हा आपल्याला सूर्योदय व्यापिनी तिथीला करायचा असतो. तर दिनांक 6 सोमवारी मध्यरात्री कोजागिरी पौर्णिमेचे लक्ष्मी इंद्र कुबेर पूजन करावे. सोमवारीच प्रदोषकाळी पौर्णिमेचा सत्यनारायण आपल्याला करायचा आहे म्हणजे संध्याकाळच्या वेळेला. ज्येष्ठ अपत्य ओवाळणी, कुलधर्म, नवान्न ग्रहण, कार्तिक स्नान प्रारंभ आपल्याला सोमवारीच करायचा आहे आणि सूर्योदय व्यापिनी म्हणजे मंगळवारी असल्याने ज्यांना पौर्णिमेचा व्रत असतं, उपवास करतात, त्यांनी पौर्णिमेचे व्रत मंगळवारी पाळायचे आहे म्हणजे दिनांक 7 तारखेला मंगळवारी. जर आपल्याकडे श्रीयंत्र, कुबेर यंत्र जर नसेल तर त्याऐवजी आपण जोडपानांवर लक्ष्मीचे प्रतीक व कुबेर देवांचे प्रतीक म्हणून सुपारी ठेवू शकता. पण त्या सुपाऱ्या आपल्याला जपून ठेवायच्या आहे व लक्ष्मीपूजनाच्या दिवशी त्याच सुपाऱ्या आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी परत पूजन करायचं आहे. तर लक्ष्मी ही जागृत माणसाला मिळते. आळशी किंवा झोपाळू माणसाला प्रत्यक्ष समोर आलेली लक्ष्मीसुद्धा तो ओळखू शकत नाही तर तो तिला लाथ मारतो. देवी महालक्ष्मी ही परम दयाळू आहे, कृपाळू आहे, ती सर्वांचे हित करणारी आहे. पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते, त्रास देते, कटकट निर्माण करते अशी कल्पना आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मध्यरात्री राजा इंद्र, लक्ष्मी, कुबेर हे भ्रमण करण्यासाठी येतात व विचारतात कोजागरता कोजागरता म्हणजे कोण जागरण करत आहे, कोण जागरण करत आहे. जो या दिवशी जागरण पूजा भक्तिभावाने करत असतो माता लक्ष्मीची यांच्यावर कृपा होते व अलक्ष्मीची अवकृपा होते. त्यासाठी आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की जागरण करून स्तोत्र मंत्र पाठ पठण करून अशी पूजा करावी जेणेकरून आपल्यावर माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद असेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.